आज या ठिकाणी शिवधर्म प्रतिष्ठान यांच्या विनंतीला मान देऊन आरोग्य दिन, आरोग्य सुरक्षा दिन यासाठी संचेती इन्स्टिट्यूट ऑफ पुणे यांचे विद्यार्थी डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत। मित्रांनो, आपण या ठिकाणी शिवधर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 40-42 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहोत। माझे सहकारी व माझ्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित करत असतो। त्यामध्ये सामाजिक व धार्मिक या कार्यक्रमाचा सहभाग असतो। एरवड्यात आपण लक्ष्मीनगरमध्ये पोलीस ठाण्याची मागणी केली, त्यानुसार या ठिकाणी लक्ष्मीनगर पोलीस ठाणे माझ्या व माझ्या सहकार्याच्या माध्यमातून कार्यरत झाले। गुन्हेगारी कमी होण्यासाठी, व्यसनमुक्ती होण्यासाठी, महिला संरक्षणासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशनची निर्मिती झाली आणि त्याचा फायदा आपल्याला होताना दिसत आहे। आता विषय घेतलेला आहे राजीव गांधी हॉस्पिटल। या ठिकाणी पूर्वी मोफत प्रसूतिगृह, औषधोपचार पुणे मनपाच्या वतीने करण्यात येत होते, पण आता ते बंद झालेले आहेत। मनपाची जागा, मनपाचं हॉस्पिटल, मनपाची सर्व पैसा, हा जो पैसा उपलब्ध झाला तो आपल्या कररूपी माध्यमातून पैसा महानगरपालिकेला जातो, पण काही लोकांनी या ठिकाणी प्रसूतिगृह बंद करून दुसऱ्या हॉस्पिटलला पिटाळलं जातं आणि त्यामध्ये 2 महिलांचा मृत्यूही झालेला आहे। निवडणुकीपुरतं लालून चालून करून काही पुढाऱ्यांनी या ठिकाणी हा घाट घातलेला आहे। हा घाट लक्ष्मीनगर व वडगाव शहरी मतदारसंघातले नागरिक हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आज आरोग्य शिबिर व आरोग्य दिनाच्या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो, राजीव गांधी हॉस्पिटलचा लढा हा आपण चालू ठेवणार आहोत। महिलांसाठी प्रसूतिगृह, ICU बेड, ऑक्सिजन प्लांट व 24 तास हॉस्पिटल उघडे राहिले पाहिजे, हे आपण आरोग्य दिनाच्या निमित्ताने या प्रशासनाला व महानगरपालिकेला सुचवू इच्छित आहोत। सांगण्याचं तात्पर्य एवढं, वेस्टर्नजीनी दवाखाना दिला होता, जो डोंगराच्या बाजूचा जो भाग दिला होता, तो भाग महिलांच्या प्रसूतिगृहासाठी व शाळेसाठी दिला होता, परंतु काही संस्थांना तो परिसर विकला गेलेला आहे असं माझं शिवसेनेच्या वतीने ठाम मत आहे। पण ज्यांनी विकला आहे त्यांना तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही। महिला माता भगिनींचे जीव घेणे प्रयोग तुम्ही करतात पैशासाठी, ज्यांनी कोणी केला असेल तो कधी सुखी राहणार नाही। मी जास्त काही बोलत नाही, हे व्यासपीठ नाहीये, पण आरोग्य दिवस आहे, महिलांच्या आरोग्याचा व बालकांचा आरोग्याचा या ठिकाणी घन प्रश्न आहे। या मुलांनी या ठिकाणी प्रात्यक्षिके साजरी केली व या ठिकाणी एक आरोग्य शिबिराचं पथनाट्य साजरं केलं। त्यांचं मी शिवधर्म प्रतिष्ठान, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो। पुन्हा कधी त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आरोग्याविषयी काय सांगायचं असेल किंवा माहिती द्यायची असेल त्याच्यासाठी मी त्यांचं स्वागत करेल। पण लक्ष्मीनगर व वडगाव शहरी मतदारसंघ येरवडा विभागातील महिला नागरिकांसाठी राजीव गांधी हॉस्पिटल मोफत सुरू झालंच पाहिजे। जसं पोलीस स्टेशन बनवण्यामध्ये व कार्यरत करण्यामध्ये यश आलं, तसं राजीव गांधी हॉस्पिटल हे महिलांच्या प्रसूतिगृहासाठी हे खुलं झालं पाहिजे, हे आरोग्य दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो। त्यांचं पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं, बाळगोपाळांचं व विद्यार्थी भगिनींचं पुन्हा तानात त्यांनी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी आरोग्य विषयासाठी तुम्हाला माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। पुन्हा एकदा राजीव गांधी हॉस्पिटल हे मुक्त झालं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हा लढा मी सुरू ठेवलेला आहे। तुम्ही माझ्या पाठीशी राहा, मला निवडणूक लढवायची नाही,
आणि लढवली नाही. पण माझं लक्ष्मीनगर, सुरक्षित लक्ष्मीनगर, आरोग्यदायी लक्ष्मीनगर हेच माझं ध्येय आहे. आपल्या लक्ष्मीनगरला आपलं लक्ष्मीनगर म्हणा, बघा काय होते ते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.